विभाग 2 गणित प्रश्न 51 ते 75। प्रत्येक प्रश्नाकरिता 4 संभाव्य उत्तरे दिलेली आहेत। त्यापैकी आपल्याला एकच बरोबर असलेला पर्याय शोधायचा आहे। त्यातील पहिला प्रश्न आहे 0 1 2 3 या अंकाचा एकदा उपयोग करून होणारी मोठ्यात मोठी 4 अंकी विषम संख्या कोणती आहे। आता यांची होणारी विषम संख्या पहा। आता 3210 ही सगळ्यात मोठी संख्या यापासून तयार होणार आहे, परंतु 10 हे काय आहे, शेवटी 0 आहे एकक स्थानी, म्हणून ही सम संख्या आहे। आपल्याला विषम संख्या काढायची आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 मधील 3201 ही आपली एक विषम संख्या मोठी तयार होते आणि ह्या संख्येपेक्षा ह्या दोन ज्या आहेत विषम संख्याच आहेत, परंतु लहान तयार होतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे। 2 समूळ संख्यांचा मसावी आहे। 2 समूळ संख्याचा मसावी हा नेहमी 1 असतो हे आपल्याला माहिती आहे, कारण 2 समूळ संख्यांचा सामायिक अवयव हा एकच असतो, म्हणून 1 हा 2 समूळ संख्यांचा मसावी आहे। 2 संख्यांची बेरीज 1 2 3 4 5 6 म्हणजेच 1,23,456 आहे। जर एक संख्या दुसरीपेक्षा 24,356 ने कमी असेल तर या दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती आहे। दोन्हीपैकी एक संख्या आपण x मानूया। कोणते अल्फाबेट तुम्ही घेऊ शकता, x मानू आपण। त्यानंतर दुसरी संख्या काय तयार होणार आहे, कारण दुसरी संख्या ही पहिल्या संख्येच्या 24,356 ने कमी आहे, म्हणजे दुसरी संख्या आहे x - 24,356 ही दुसरी संख्या तयार होईल आपली। आता या दोघांची जी बेरीज आहे ती एवढी आहे। मग आपण एक समीकरण तयार करूया, x अधिक हे x म्हणजे ही एक संख्या आणि ही एक संख्या वजा ह्या दोघांची बेरीज करायची आपल्याला, आणि त्यांची बेरीज येते 1,23,456। आता त्यानंतर काय करायचं आहे, हे x अधिक x वजा 24,356 बरोबर। त्यानंतर आता x अधिक x समचलांची काय करायचे बेरीज करायचं आहे, x अधिक x 2x बरोबर। आता हे वजा 24,356 आहे, बरोबरच्या जर पलीकडे गेलं तर ते काय होणार आहे, अधिक होणार आहे, अधिक 24,356। आता 2x बरोबर यांची बेरीज करूया आपण। किती आलेले 1,47,812। आता x बरोबर x बरोबर काय येईल पहा, हे जे x ला 2 आहे हे गुणिले असतं, मग इकडे जाऊन काय होणार आहे, भागिले होणार आहे, भागिले 2। आता यांचा भागाकार करूया, 2 ने या संख्येला भाग घालायचा आहे। एवढा भागाकार येतो 73,000, इथे 9 येणार आहे, 73,906 म्हणजे एक संख्या कोणती आहे, 73,906। परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे, यामधील मोठी संख्या विचारलेली आहे। मग मोठी संख्या हीच असणार आहे, कारण दुसरी संख्या काय आहे याच्यापेक्षा लहान आपण तयार केलेली आहे, म्हणजे वजा केलेली आहे, म्हणजेच हीच मोठी संख्या असणार आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। 3/5 7/20 15/50 8/25 या अपूर्णांकामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे। आता अशा प्रकारचे अपूर्णांक आल्यानंतर आपण त्याचं दशांश रुपयामध्ये रूपांतर करूनच आपल्याला ते सोयीचं जाईल की सर्वात लहान किंवा सर्वात मोठा अपूर्णांक आपल्याला ओळखता येईल। मग याचा आपण दशांश रुपयामध्ये रूपांतर करूया। त्यासाठी काय करावं लागेल, भागाकार करावा लागेल, छेदाने अंशाला भाग द्यायचा आहे। आता याचा जर आपण भागाकार केला तर काय येईल, 0.6 येईल। त्यानंतर 7/20 20 ने जर 7 ला आपण भागले तर 0.34 अशा प्रकारे आपला भागाकार। आपण फक्त 2 दशांश स्थळापर्यंत घेतलेला आहे। त्यानंतर 15/50 चा भागाकार येतो 0.3 येतो, आणि 25 ने जर 8 ला भाग घातले तर 0.32 असं दशांश चिन्हामध्ये आपल्याला उत्तरे मिळतात। मग यावरून आपल्याला सगळ्यात लहान कोणता अपूर्णांक आहे, तर तो आहे 15/50 म्हणजे 0.3 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे। एका वर्गात 52 विद्यार्थी असून त्यापैकी 6/13 मुली आहेत
आणि त्या मुलींपैकी 1/8 मुलींची गाण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली तर त्या स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुलींची संख्या किती आहे। आता अशा प्रकारचं उदाहरण सोडवत असताना 52 पैकी 6/13 मुले म्हणजे किती हे अगोदर आपल्याला काढावे लागेल। 52 चे म्हणलं की गुणाकार 6/13 बरोबर किती मुली होतात ते अगोदर काढूया। आणि जर 52 ला भाग दिला तर 4 येईल। 4 गुणिले 6 बरोबर 24 मुली। 52 विद्यार्थ्यांपैकी 24 मुली आहेत। आता पुढे आपल्याला विचारलेल्या मुलींपैकी 1/8 मुलींची गाण्याच्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे। मग 24 पैकी आपण 1/8 मुली काढूया। 8 ने जर 24 ला भाग दिला तर 3 येईल। म्हणजे 3 गुणिले 1 बरोबर 3 म्हणजे 3 मुली काय झालेल्या आहेत फक्त गाण्याच्या स्पर्धेसाठी निवड केलेली आहे। मग आपला पर्याय क्रमांक आहे 4। समान अंश असणाऱ्या 3 अपूर्णांकाचे छेद अनुक्रमे 15, 10, 12 असे आहेत तर त्या अपूर्णांकाची बेरीज 7/4 आहे तर त्या प्रत्येकाचा अंश किती असेल। आता या प्रकारचे उदाहरण सोडत असताना आपल्याला इथे छेद दिलेले आहेत। मग या छेदांचा आपण प्रथम लसावी काढून घेऊया म्हणजे आपल्याला त्या अपूर्णांकाचा छेद इथं बेरीज केल्यानंतरचा मिळेल। आता पहा 15चा 10, 15, 10 आणि 12 यांचा काय करूया आपण लसावी काढूया। लसावी काढण्याच्या 2 पद्धती आहेत त्यापैकी कोणतीही तुम्ही यूज करू शकता। आता प्रथम आपण याला भाग घालूया। 5 ने भाग घालूया आपण पहिल्यांदा। 5 त्रिक 15, 5 दुनी 10, 5 ने 12 ला जात नाही म्हणून 12 तसंच ठेवला आपण। त्यानंतर आता यामध्ये सामायिक असणारा अवयव म्हणजे 3 ने घालूया पहिल्यांदा। 1 3 ने 3 1 3 2 ला भाग जात नाही म्हणून 2 जशास तसे 3 चौक 12। त्यानंतर राहिलं किती 2 2 ने भाग घालूया। बे 2 4 त्यानंतर परत 2 ने 2 शिल्लक राहिलेला आहे। इथं 1 1 बे 1 बे म्हणजे आपले मूळ अवयव किती निघालेले आहेत म्हणजे अवयव किती निघाले 5 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 यांचा काय करायचा आहे गुणाकार म्हणजेच काय असतो लसावी। यांचा गुणाकार येतो 60 म्हणजे लसावी किती झालेला आहे आपला 60 आलेला आहे। आता लसावी 60 आल्यानंतर काय करायचं पहा। आता इथं आपण सगळ्यांचा छेद 60 करून घेऊया। इथं 15 आहे छेदस्थानी म्हणजे 15 ला कितीने गुणावं लागेल 4 ने गुणल्यानंतर 60 होईल। त्यानंतर यांची बेरीज करायची आपण नंतर अंश घेऊया। त्यानंतर 10चा 60 करण्यासाठी 6 ने गुणावं लागेल अधिक आणि 12चा करण्यासाठी काय करावं लागेल 12 गुणिले 5 करावं लागेल। म्हणजे जेवढा आपण छेदाला गुणलेला आहोत तेवढंच अंशाला गुणायचं आहे। मग आपण काय करूया तो जो एक संख्या आहे जो समान अंश आहे तो आपण x घेऊया। मग x गुणिले 4 x गुणिले 6 आणि x गुणिले 5 अशा प्रकारे। मग यांची बेरीज किती येते 7/4 हे आपण एक समीकरण घेतलेलं आहे। आता काय करूया यांचा गुणाकार करूया 4x/60 अधिक 6x/60 अधिक 5x/60 बरोबर काय आहे त्यांची बेरीज किती आहे 7/4। आता समान छेद असल्यामुळे अंशाची बेरीज करायची आहे 4x अधिक 6x अधिक 5x/60 बरोबर 7/4। यांची वरची जर बेरीज केली अंशाची तर किती येते 6 4 10 10 अधिक 5 15x बरोबर। आता हे 60 इकडे भागिले इकडे जाऊन काय होणार आहे गुणिले होणार आहे म्हणून 15x बरोबर 4 ने जर आपण 60 ला भागले तर काय येईल 15 7 गुणिले 15 x बरोबर काय होईल 7 गुणिले 15 हे 15x ला गुणिले असल्यामुळे इकडे येऊन काय होणार आहे भागिले। मग पुढे x बरोबर काय होईल म्हणून x = हे 15 15 जर आपण कॅन्सल केले 15 1 15 15 1 15 x = 7 म्हणजे x ची किंमत किती आहे 7 म्हणजे अंशस्थानी किती असणार आहे एकच अंक असणार आहे आणि तो म्हणजे 7। आपला पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक 3। 60 च्या एकूण मूळ अवयवांची संख्या किती आहे। आता 60 चे आपल्याला अवयव पाडावे लागतील त्यानंतर मग त्यांची संख्या मोजता येते। तर 60 चे अवयव पहा 60 चे अवयव आहेत 2 गुणिले 2 म्हणजे 2 4 4 त्रिकम 12 आणि 12 पंचे 60 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 हे 60 चे मूळ अवयव आहेत आणि ते एकूण किती आहेत 4 म्हणजे पर्याय क्रमांक 4। एक बस अ शहरापासून ब शहराकडे ताशी 45 किलोमीटर वेगाने निघाली। तिने 4 तासामध्ये अर्धे अंतर कापले तर अ आणि ब या शहरामधील अंतर किती आहे। आता पहिल्यांदा आपण काय करूया
ताशी वेग त्याचा किती आहे, तासाला 45 किलोमीटर वेगाने धावते. मग आपण 4 तासाचे अंतर काढूया. वेग किती आहे, ताशी 45 किलोमीटर, म्हणजे एका तासाला ती किती राहते, 45 किलोमीटर जाते. 1 तास बरोबर 45 किलोमीटर अंतर कापते. तर 4 तासाला किती, तर 4 तासामध्ये ती किती अंतर कापेल, 45 गुणिले 4 बरोबर 180 किलोमीटर. म्हणजे 180 किलोमीटर 4 तासामध्ये कापेल. परंतु 4 तासात जे कापलेलं अंतर आहे ते किती आहे, अर्ध अंतर कापलेलं आहे. म्हणजे अ आणि ब यांच्यामधलं जे अंतर आहे ते अर्ध आहे. म्हणजे अर्धे 180 असेल तर पूर्ण किती असेल, 180 गुणिले 2 बरोबर 360 किलोमीटर एवढं अंतर अ आणि ब मध्ये असेल. पर्याय क्रमांक 360. 5 रुपयाच्या एका नाण्याचे वजन 9 ग्रॅम आहे. अणूकडे असलेल्या 5 रुपयांच्या नाण्यांच्या पिशवीचे वजन 9 किलोग्रॅम आहे. तर त्या पिशवीत किती नाणी आहेत. आता पिशवीचे वजन 9 किलोग्रॅम आहे. ती ही 5 रुपयांच्या नाण्याचीच पिशवी आहे आणि एका नाण्याचं दिलेलं आहे 9 ग्रॅम. मग काय करावं लागेल आपल्याला, हे पिशवीचं वजन भागिले हे एका नाण्याचं वजन असं करावं लागेल. 9 किलोग्रॅमचं काय करूया, ग्रॅममध्ये रूपांतर घेऊया. ते आहे 9000 ग्रॅम. मग आता या 9 किलोग्रॅमला काय करायचं आहे, 9 ग्रॅमने भागायचं आहे. म्हणजे 9000 भागिले 9 बरोबर किती येणार आहे, 1000. म्हणजे त्या अणूच्या पिशवीमध्ये किती नाणी असतील, 1000 नाणी असतील. पर्याय क्रमांक 2. पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती. तर यामधील सर्वात लहान संख्या आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 5.25 शी समान अपूर्णांक आहे. आता ह्याचा समान अपूर्णांक करण्यासाठी या अपूर्णांकाला पर्यायामधील आपण दशांश रूपामध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे, तेव्हा आपल्याला उत्तर मिळेल. आता पहिला आहे 21/4. 4ने जर 21ला भागले तर 4 पंचे 20. त्यानंतर राहिला 1 पॉईंट दिला आपण, 10 झाले. 4 दोन्ही 8 राहिले 2, पुन्हा 4 पंचे 20 म्हणजे 5.25. हा पहिल्याच अपूर्णांकाचा काय मिळालेला आहे, समान अपूर्णांक आपल्याला मिळाला आहे. पुढे आपण करायची गरज नाही, तरी पण एखादा आपण पर्यायाचा आपण करून पाहूया. आता याचं काय होणार आहे, 5 दोन्ही 10, 10 अधिक 11, 11/2. 2ने जर 11ला आपण भाग दिला तर काय येईल, 2 पंचे 10 राहिला 1 पॉईंट दिला, 0 झाले, 10 झाले, 2 पंचे 10 म्हणजे 5.5 येईल. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 1. 3.081 भागिले 0.2 या भागाकाराची अधिकतम सन्निकटता पुढील पूर्णांका इतकी आहे. आता यांचा आपण अगोदर भागाकार करून घेऊया आणि त्यानंतर आपण सन्निकटता म्हणजे अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आपल्याला मिळेल. आपण भागाकारामध्ये मांडलेला आहे. आता या खालच्या छेदाला आपण काय करून घ्या, पूर्ण अपूर्णांक करून घेऊया. म्हणजे याला 10ने जर आपण गुणले तर 2 होणार आहे. याचा दशांश चिन्ह इथं 1ने सरकेल. म्हणजे 10ने गुणले की 1ने उजव्या बाजूला सरकतो आणि याचाही उजव्या बाजूला सरकल्यानंतर 2 होणार आहे. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे मिळाले. आता आपल्याला भाग घालणे सोपे जाईल. आता 2ने भाग घालूया त्याला. 2 के 2, त्यानंतर राहिले किती 1, 2 पंचे 10, 2 चौक 8, परत शून्याचा भाग जाईल, 2 पंचे 10 म्हणजे आपल्या किती येईल, 15.405 असा आपल्या भागाकार येईल. आणि तो अप्रॉक्सिमेटली कशाशी असणार आहे, रिलेटेड 15शी असणार आहे. कारण 15च्या दशांश चिन्हाच्या पुढे 4 आहे. इथे जर 5 किंवा 5च्या पुढील संख्या असती तर 16 आले असते, परंतु इथं 5च्या अगोदरची संख्या असल्यामुळे 4, 15च उत्तर आपलं राहणार आहे. मग त्याची अप्रॉक्सिमेटली म्हणजे सन्निकटता किंमत काय राहणार आहे, 15. 1, 4, 9, 16, 25 या संख्यावलीचे पुढचे पद कोणते असेल. आता त्यामधील पुढचे पद पहा. इथं काय क्रम लावलेला आहे, 1, 4, 9, 16 मध्ये 1 हा 1चा वर्ग आहे, 4 हा 2चा वर्ग आहे, 9 हा 3चा वर्ग आहे. म्हणजे वर्ग घेतलेले आहेत क्रमाने येणाऱ्या संख्यांचे वर्ग आहेत असा इथं संबंध लावलेला आहे. मग 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, आता कोणता येईल, 6चा वर्ग येईल. आणि 6चा वर्ग आपल्याला माहिती आहे तो म्हणजे 36. यामध्ये एक आपल्याला डायग्राम दिलेली आहे. त्यामध्ये पहा बॉक्स दिलेले आहेत आणि अ ब कडे असे अक्षरे दिलेले आहेत, पॉईंट दिलेले आहेत. अ आणि ड या दोन शाळांमधील अंतर 280 मीटर आहे. अ ते ड पर्यंत 280 मीटर आहे. मग ब या शाळेतला वृषांतला क या शाळेत जाण्यासाठी चालावे लागणारे अंतर.
मग या ठिकाणी अ पासून ड पर्यंत ह्या एका बॉक्सचं अंतर किती आहे, म्हणजे एका रेषेपर्यंतचं अंतर किती आहे ते काढण्यासाठी आपल्याला हे एकूण अंतर किती आहे 280 आणि हे जे रेषा आहेत त्यांचं आपण हे मध्ये जे बॉक्स झालेले आहेत त्यांचं आपण माप घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 म्हणजे 14 आहेत. 280 भागिले 14 करूया आपण. मग 14 केल्यानंतर काय होईल, ह्या एका बॉक्सचं आपल्याला अंतर मिळेल, म्हणजे इथून एका रेषेपासून दुसऱ्या रेषेचं अंतर आपल्याला मिळेल. तर 14 2 28 बरोबर किती झालेलं आहे, 20 झालेलं आहे. म्हणजे एका रेषेपासून दुसऱ्या रेषेचं अंतर 20 मिळालेलं आहे. मग असे ब पासून क पर्यंत किती रेषा आहेत त्याचे अंतर आपण काढूया. 1 2 3 4 5 5च बॉक्स म्हणजे आहेत, त्यामुळे 20 गुणिले 5 जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 100. म्हणजे ब पासून क पर्यंतचं अंतर किती आहे, 100 मीटर. 50चे 25% आणि 25चे 50% यातील फरक किती आहे आपण काढून घेऊया. 50चे 25% म्हणजे किती आणि 25चे 50% म्हणजे किती. आता 50चे 25% 50 गुणिले चे म्हणजे काय, गुणिले घ्यायचं. 25% म्हणजे टक्के म्हणलं की छेद 100 घ्यायचा. आता यांचा आपण भागाकार करूया. 50 एके 50 50 दोन्ही 100 जर 25 भागिले 2 25 2 ने जर 25ला भागले तर 12.5 येते. त्यानंतर आता 25चे 50% काढूया. 25चे चे म्हणजे गुणिले 50% टक्के म्हणजे की भागिले 100. 25 एके 25 25 चोक 100 50/4 बरोबर काय येणार आहे 12.5. म्हणजे आता यांचं आपल्याला वजाबाकी करायची. 12.5 वजा 12.5 बरोबर काय येणार आहे 0. पर्याय क्रमांक 1. कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत. 460 रुपयाला 23 मीटर कापड. अशा प्रकारे 4 त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. वरील सर्वात स्वस्त कापड कोणतं आपल्याला काढायचं आहे. मग सर्वात स्वस्त कापड काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याच्या किमतीला त्या कापडात किती मीटर कापड आहे याच्याने भागलं तर आपल्याला 1 मीटरची कापडाची किंमत आपल्याला मिळणार आहे. मग आपण पर्याय क्रमांक 1 मधील पहिल्यांदा भागाकार करूया, जेणेकरून आपल्याला 1 मीटरची किंमत आपल्याला मिळेल. म्हणजे त्यावरून आपल्याला काय काढता येईल, कोणता स्वस्त कापड आहे ते समजेल आपल्याला. इथं पहा ऑप्शन क्रमांक ए मधील 460 भागिले 23 जर आपण केलं, 23 ने जर 460ला भागलं तर 23 2 46 20 रुपये, म्हणजे याची 20 रुपये किंमत आलेली आहे. त्यानंतर आता याला भागाकार करूया. आपण 19 ने भागूया. 19 2 38 आणि 19 चोक 76 आणि ही उरलेले 19 8 512. मग 48 छेद जर 2 केलं तर किती येणार आहे 24 रुपये, म्हणजे याची किंमत किती आलेली आहे 24 रुपये. त्यानंतर या कापडाची पाहूया आपण. 15 ने भागवल्या. 15 2 30 राहिले 7 15 5 75 म्हणजे 25 रुपये या कापडाची किंमत आली सीच्या. त्यानंतर डीच्या पाहूया आपण. डीचे 396 भागिले 18. 18 ने जर आपण भाग दिला तर 18 2 36 उरले 3 18 2 36 22 रुपये. मग यामध्ये सगळ्यात स्वस्त कापड कोणतं आहे, 20 24 25 22 20 रुपयाचा सर्वात स्वस्त कापड आहे. म्हणजे पर्याय क्रमांक एचा असलेला ऑप्शन आपल्याला तो सर्वात स्वस्त आहे 1 नंबर. एका फळवाल्याने 16 रुपयाला 2 याप्रमाणे आंबे खरेदी करून 30 रुपयांना 3 याप्रमाणे विकले तर त्याचा शेकडा नफा काढायचा. आपल्याला टक्केवारीमध्ये नफा काढायचा आहे, म्हणजे शेकडा नफा काढायचा आहे. मग शेकडा नफा काढण्यासाठी आपल्याला सूत्र माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी अगोदर नफा किती रुपये झाला हे माहिती असणं गरजेचं आहे. तर नफा अगोदर आपण काढूया. एका आंब्याची किंमत किती, तर 16 भागिले 2 म्हणजे एक आंबा त्यांनी 8 रुपयाला काय केलेला आहे, खरेदी केलेला आहे. आता त्यांनी काय केले, 30 रुपयाला 3 याप्रमाणे विकले. म्हणजे एक आंबा त्यांनी किती रुपयाला विकला, तर 30 भागिले 3 बरोबर 10 रुपये. जे 10 रुपयाला त्यांनी काय केलेला आहे, एक आंबा विकलेला आहे. पण नफा किती रुपये झाला त्याला, तर नफा बरोबर काय झाला, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग विक्री किंमत किती आहे 10 रुपये वजा खरेदी किंमत 8 रुपये, म्हणजे 2 रुपये त्याला काय झालेला आहे, नफा झालेला आहे. मग आता आपण शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे. शेकडा नफा बरोबर आपल्याला सूत्र माहिती आहे. शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. आता यामध्ये किमती ठेवूया. नफा किती आहे 2 रुपये, खरेदी किंमत किती आहे 8 रुपये गुणिले 100 बरोबर काय होईल, बे एके बे, बे चोक 8 राहिले काय 100 भागिले 4. म्हणजे शेकडा नफा बरोबर 100 ने भागिले 4 केले तर काय येणार आहे 25 येणार आहे. म्हणजे
नफा किती झाला? 25%. पर्याय क्रमांक 1. 50,000 सरळ व्याजाने 3 वर्षासाठी घेतले असता दशादशे 8 दराने परत करावी लागणारी रक्कम. यासाठी आपल्याला अगोदर सरळ व्याज किती मिळेल 50,000वरती ते आपण काढूया. सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. मग आपल्याला मुद्दल दिलेली आहे 50,000 गुणिले दर आहे आपला 8 आणि काळ आहे 3 वर्ष भागिले 100 बरोबर. हे 0 कॅन्सल करूया. राहिले काय? 500 गुणिले 8 गुणिले 3. आता यांचा जर गुणाकार केला तर काय येईल? 8 त्रिक 24. 500 गुणिले 24 बरोबर. 24 5 किती? 120. ही वरचे 2 शून्य म्हणजे 12,000 काय झालेला आहे? सरळ व्याज आलेला आहे. मग आपल्याला एकूण परत करायची रक्कम आहे म्हणजे रास बरोबर काय आहे? मुद्दल अधिक व्याज. मग मुद्दल किती आहे? 50,000 अधिक हे 12,000 म्हणजे किती झाले? 62,000. आपल्याला काय करावे लागतील? त्यांना परत करावे लागतील. पर्याय क्रमांक किती आहे? 4. एका ठराविक रकमेचे एका ठराविक दराने 8 वर्षाचे सरळ व्याज 2,000 रुपये आहे. तर त्याच्या चौपट रकमेचे त्या दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती होईल? तर त्याच्या चौपट रकमेने 2 वर्षाचे सरळ व्याज हे 2,000च होणार आहे. पण त्यासाठी आपण सोडवायचं कसं ते आपण अगोदर पाहूया. आता इथं आपण ठराविक रक्कम जी आहे ती आपण 100 रुपये मानूया. मग आपल्याला त्यावरून काय काढावं लागेल? दर काढावे लागेल. दर काढत असताना पहा काय करायचं आहे. आपण सरळ व्याजाचं सूत्र आपण घेऊया. सरळ व्याज बरोबर मदक म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. आता यामध्ये किमती ठेवूया आपण. सरळ व्याज त्यांनी दिलेला आहे किती आहे? 2,000 रुपये. हे 2,000 सरळ व्याज बरोबर मुद्दल किती आपण मानलेले आहे? 100 रुपये गुणिले दर काढायचा आहे. काळ किती आहे? किती वर्षासाठी 2,000 सरळ व्याज आहे? 8 वर्षासाठी भागिले 100. आता हे 100 आणि हे 100 कॅन्सल झाले बरोबर. मग राहिले काय? तर 2,000 बरोबर दर गुणिले 8. मग दर बरोबर काय येईल? 2,000 हे गुणिले 2 असलेलं भागिले 8 होणार इथं. हे सोडवलं असता काय येईल? दर बरोबर किती येणार आहे? 250. एवढा दर मिळालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? पुढे त्या रकमेची चौपट करायची आहे आणि चौपट केल्यानंतर त्याच दराने काय करायचं आहे? 2 वर्षाचं सरळ व्याज किती होणार आहे ते काढायचं आहे आपल्याला. आता या रकमेची चौपट करूया. म्हणजे 100 आपण रक्कम पकडलेली आहे तर त्याची चौपट म्हणजे किती? 400 रुपये. दर किती मिळाला आपल्याला? 250 आणि काळ किती आहे? 2 वर्ष. क बरोबर किती घ्यायचं आहे? 2 वर्ष. आता आपण काढूया सरळ व्याज. हे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. 100ने जर 400ला भागले तर किती येते? 4 म्हणजे 4 गुणिले 2 गुणिले 250 बरोबर काय येईल? 8 गुणिले 250 बरोबर 25 8 किती? 200 आणि वरचं एक शून्य म्हणजे सरळ व्याज किती आलेलं आहे? 2,000. म्हणजे रक्कम जरी चौपट केली आणि दर तोच ठेवला तर काय होईल? त्याची रक्कम जी आहे त्याच्यावरचं सरळ व्याज किती येणार आहे? 2,000 रुपये येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक आपला 2. एका आयताचे क्षेत्रफळ 24 सेंटीमीटरचा वर्ग आहे. त्याची रुंदी 4 सेंटीमीटर आहे. तर त्याची परिमिती किती असेल? आता त्यासाठी आपल्याला आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर किती आहे? लांबी गुणिले रुंदी. आता यामध्ये किमती ठेवूया. क्षेत्रफळ दिलेलं आहे 24. त्यानंतर रुंदी दिलेली आहे म्हणजे लांबी काढायची आपल्याला. लांबी माहिती नाही. रुंदी दिलेली आहे 4. मग लांबी बरोबर काय येईल? हे गुणिले 4 असलेले इकडे येऊन भागिले 4. लांबी बरोबर 24 भागिले 4 म्हणून लांबी किती येईल? 4ने जर 24ला भागले तर किती होईल? 4 सख्ख 24. लांबी 6 सेंटीमीटर आली. आता यावरून आपल्याला काय करायचं आहे? परिमिती काढायचं आहे.
कारण परिमितीसाठी लांबी आणि रुंदी दोन्ही माहिती असणं गरजेचं असतं. परिमिती सूत्र काय आहे आयताची? आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. काही मुलं कन्फ्यूज करतात. क्षेत्रफळाचं सूत्र परिमितीला आणि परिमितीचं सूत्र क्षेत्रफळाला लिहितात. तर 2 लांबी किती आहे 6, रुंदी आहे 4. 2 गुणिले हे कंसातील 10 बरोबर किती आलेलं आहे? हे 20. आता परिमिती लिहित असताना सेंटीमीटरमध्येच असते. 20 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. 0.84 घनमीटर तेल एका टाकीतून 600 मिली क्षमतेच्या बाटल्यांमध्ये भरायचे आहे, तर बाटल्यांची संख्या किती असेल? आता हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला 1 घनमीटर म्हणजे किती लिटर किंवा किती मिलीलिटर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर सोडवूया आपण. तर 1 घनमीटर बरोबर काय होईल? 1000 लिटर होणार आहे. पण आपल्याला किती लिटरच्या बाटल्या न भरता मिलीलिटरच्या बाटल्या भरायच्या आहेत, म्हणून आपल्याला या लिटरचं परत मिलीलिटर करून घ्यावं लागेल. म्हणजे 1 घनमीटर बरोबर 1000 गुणिले 1000, कारण 1000 मिलीचा 1 लिटर आहे, म्हणजे 6 शून्य पुढे लागतात. तर अशा प्रकारे आपण मांडणी करून घेऊया, म्हणजे आपल्याला सोपे जाईल लिहिणे. 1 घनमीटर बरोबर किती झाले मग? 1 च्या पुढे 6 शून्य, म्हणजेच 10 लाख मिलीलिटर. तर अशा प्रकारे आपण घनमीटरचं मिलीलिटरमध्ये रूपांतर करून घेतलेलं आहे. आता आपल्याला किती घनमीटर तेल सांगितलेलं आहे? 3.84. मग याला आपण काय करूया? या 10 लाखाने गुणूया. 3.84 घनमीटर बरोबर किती मिलीलिटर होईल? त्याला काय करायचं आहे आपल्याला? किती मिलीने भागावं लागेल? 600. 600 जर भागलं तर काय होणार आहे आपल्याला? आपल्याला बाटल्यांची संख्या मिळणार आहे. तर पुढे काय होईल? 2 पॉईंट इकडे सरकणार आहेत आणि त्यानंतर पुढे हे 4 शून्य लागणार आहेत. यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला हे उत्तर मिळते. तर एवढं उत्तर आपल्याला मिळणार आहे. म्हणजे किती झाले? 38,40,000 एवढं आपल्याला ते मिलीलिटर होणार आहे. आणि ते भागिले 600 जर केलं आपण. आता यांचा भागाकार करूया. 0 0 कॅन्सल करूया. राहिले किती वर? 38,400 भागिले 6. आता यांचा भागाकार केला असता आपल्याला उत्तर मिळणार आहे. 6 ने याला भागूया. 6 6 36 राहिले 2. 6 चौक 24 आणि हे 0. 6 भागिले 0 0 0, म्हणजे 6400 एवढ्या बाटल्या काय करणार आहेत? 600 मिलीच्या भरणार आहेत. पर्याय क्रमांक 2. 12 अधिक चौकट भागिले 6 बरोबर 13/1/6 हे विधान सत्य होण्यासाठी या चौकटीच्या जागी कोणता अंक असावा? आता ही 12 अधिक हे चौकट अशीच ठेवूया. 6 बरोबर 13/1/6. आता याला अपूर्णांकामध्ये परत रूपांतर करून घेऊया. तर 12 अधिक ही चौकट भागिले 6 बरोबर 13 गुणिले 6 78. 78 अधिक 1 79/6. त्यानंतर आता काय होईल? आता इथे काय करायचं आपल्याला? ही 12 अधिक असलेलं इकडे जाऊन वजा होणार आहे. म्हणजे चौकट भागिले 6 बरोबर 79/6 वजा 12. चौकट भागिले 6 बरोबर, आता यांचा तिरकस गुणाकार केला तरी चालतो. 79 वजा 72 भागिले ही छेद 6. आता यानंतर पुढे काय होणार आहे? चौकट भागिले 6 बरोबर 79 वजा 72 किती झाले? 7. 7/6. आता हे 6 6 जर आपण इकडचे कॅन्सल केले तर राहिले काय? तर चौकट बरोबर काय येणार आहे? 7. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 1500 रुपयाची 3 वर्षात रुपये 1860 रास होत असेल तर व्याजदर किती असेल ते आपण काढूया. मुद्दल दिलेले इथं 1500 रुपये. काळ दिलेला आहे 3 वर्षे. त्यानंतर रास दिलेली आहे 1860 रुपये. तर व्याजदर किती? आता रास दिलेली आहे, त्या रासवरून काय काढायचं आहे आपल्याला? व्याज काढायचं आहे. मग रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, म्हणजेच व्याज बरोबर रास वजा मुद्दल. रास किती आहे? 1860 वजा मुद्दल 1500.
बरोबर किती झाले 360 रुपये व्याज आलेलं आहे. आता ही व्याज मिळालेलं आता आपल्याला काय काढायचं आहे दर काढायचा आहे. आपल्याला व्याजाचं सूत्र माहिती आहे किती आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. व्याज माहिती आहे आपल्याला 360 रुपये, मुद्दल आहे 1500 रुपये, दर आपल्याला काढायचा आहे, काळ आहे 3 वर्षे भागिले 100. त्यानंतर 360 हे 100 इकडे दोन काळाने गुणिले 1500 गुणिले दर गुणिले 3. आता दर बरोबर काय होईल हे 360 गुणिले 100 भागिले 1500 गुणिले 3. म्हणजे हे दर बरोबर इकडेच राहणार आहे, फक्त हे 15 आणि हे 3 इकडे गुणिले असले इकडे जाऊन काय होणार आहे भागिले होणार आहे. बरोबर काय होईल 0 0 कॅन्सल करूया. 360 भागिले 15 गुणिले 3. 15 ने भाग देऊया 360 ला किंवा 3 ने भाग देऊया. 3 1 3 3 2 6 120 भागिले दर बरोबर काय होईल मग सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले काळ. तर किमती ठेवूया आपण. व्याज किती मिळालेलं आहे 360 आलेलं आहे आपलं गुणिले 100, मुद्दल किती आहे 1500 रुपये गुणिले 3. आता हे 0 0 कॅन्सल झाले. काय राहिले पुढं 360 भागिले 15 गुणिले 3. आता ह्या 3 ने भाग घालूया. 3 1 3 3 2 6 म्हणजे किती झाले वर 120 भागिले 15. 120 ला जर 15 ने भागले तर 15 8 120 म्हणजे आपला दर किती आलेला आहे 8%. पर्याय क्रमांक 1. 1.1/24 वजा 1 अधिक 736 या सरळ रूप द्यायचं आहे. मग आपल्याला काय उत्तर येईल ते आपण काढूया. आता मी इथं उदाहरण लिहिलेलं आहे, याचं आपण अपूर्णांकात रूपांतर करूया. 24 1 24 24 अधिक 1 25/24 वजा 1 अधिक 736. आता प्रथम आपण बेरीज आणि वजाबाकी दोन क्रिया जर आल्या असतील तर जे पहिल्यांदा आले तेच करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करूया आपण 25/24 आणि 1 यांची वजाबाकी करूया. मग ही वजाबाकी करत असताना 25 यांचा लसावी काढून घेऊया आपण, तो आहे 24. मग याला 24 ने गुणावं लागेल म्हणजे वर काय येणार आहे 24 अधिक 736. किंवा असं असल्यानंतर तिरकस गुणाकार केला तरी चालतो. 25 1 25 24 1 24 असं किती येईल मग 25 वजा 24 1 1/24 अधिक हे 736. आता या दोघांचा छेद वेगळा आहे म्हणून आपण सारखं करून घेऊया. त्यासाठी आपल्याला 72 आपल्याला छेद करावा लागेल. 3 ने गुणावं लागेल. 24 गुणिले 3 अधिक म्हणजे 72 हे दोन्हीच्या पाड्यामध्ये असल्यामुळे आपण 72 छेद करणार आहोत. 7 गुणिले 2 36 गुणिले 2 म्हणजे काय होईल पुढे 3/72 अधिक 14/72. आता असं आल्यानंतर पुढे काय करायचं आहे आपल्याला बरोबर छेद सारखा आहे म्हणून अंशाची बेरीज 3 अधिक 14/72 बरोबर 17/72 हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2. 20 ते 30 या दरम्यानच्या विषम संख्यांची सरासरी आपल्याला काढायची आहे. मग आपण विषम संख्या लिहून घेऊया. 20 ते 30 21 अधिक 23 अधिक 25 अधिक 27 अधिक 29 या काय आहेत 20 ते 30 पर्यंतच्या विषम संख्या आहेत. आता या संख्या किती आहेत 1 2 3 4 5. जर विषम अंकामध्ये जर संख्या आल्या असतील म्हणजे 5 7 3 9 अशा प्रकारे तर जी मधली संख्या असेल ती त्या संख्यांची सरासरी असते. मग मधली संख्या आपली काय आहे 25 म्हणून 25 सरासरी आहे. पर्याय क्रमांक 2. तसं तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही बेरीज करून 5 ने भागू शकता. आता यांची जर बेरीज केली तर आपल्याला काय येणार आहे कारण सरासरी बरोबर काय दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग यांची बेरीज करूया आपण. दुसरी पद्धत 21 अधिक 23 अधिक 25 अधिक 27 29. आता एकूण किती संख्या आहेत 5 म्हणून 5 ने भागायचं आहे. सरासरी काढण्याचं हे आपलं सूत्र आहे. यांची बेरीज केल्यानंतर येते 125 भागिले 5 बरोबर किती येणार आहे 25. 25 5 सव्वाशे. सरासरी किती आली 25.
अशा प्रकारे आपण सराव प्रश्नपत्रिकेतील गणित हा विभाग सोडवलेला आहे.